नमस्कार, मी स्वीटी आणि हँडमेड बाय ड्रीमर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि मागच्या वेळेस जसं एक मुलगी म्हणाली होती आणि मी यावर एक व्हिडिओही पाहिले आहे की स्टिच ब्लाउजवर वर्क केल्यानंतर फिनिशिंग तेवढी दिसत नाही आणि टाईम खूप जातो, खूप वेळ खाऊ आहे. तर मी आज तुम्हाला 4 डिझाईन्स दाखवणार आहे, 4 नाही 5. आणि तुम्ही मला सांगायचं आहे की फिनिशिंग कशी आहे आणि तुम्हाला ते आवडलं की नाही. मी वेळ पण सांगेनच की किती दिवस लागले. ठीक आहे. सो आपण पहिली डिझाईन बघूया. सो जी 900 वाली आहे आणि मी जी तुम्हाला आधी दाखवली होती ही त्याची फिनिशिंग आहे. दुसरी डिझाईन ही जी सुद्धा खूप मिनिमल आहे आणि फिनिशिंग तर तुम्ही बघूच शकाल. आणि ही थोडी हेवियर साईडकडे जाते. हा फ्रंट, ही बॅक. आणि आत्ता मला तुम्ही सांगा की ह्याची फिनिशिंग कशी आहे. मी फ्रंट सुद्धा परत दाखवते. आणि स्लीव्स खूप इम्पॉर्टंट असतात. आणि ह्याच्यातले आतले धागे हे एवढेच दिसतात आणि ह्याच्यात 0 ग्लू यूज केलाय. म्हणजे मी ग्लूच यूज केला नाही आहे ह्याच्यात, जे की 900 वाल्या ब्लाऊजमध्ये यूज होतो, कारण मी ह्यात बॉल चेन टाकते. त्याच्यानंतर अजून एक डिझाईन ही आहे जी खूप क्यूट होते आणि खूप छान दिसते. फ्लोरल डिझाईन आहे. सो ही ह्याची फिनिशिंग. फ्रंट नेक जो हाफच येतो आणि मी माझ्या सगळ्या ब्लाउजेसमध्ये फ्रंट नेक इन्क्लूड करते. त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे जिथे खाली ही डिझाईन केली आहे. नंतर मेन पार्ट स्लीव्ज आणि त्यावर एम्ब्रॉयडरी, जरी आणि आरी म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे मी आरी नाही करत. मी आरीसारखं दिसणारं काम करते, जे नॉर्मल निडलने करता येते आणि जे स्टिच ब्लाऊजवर होते. तुम्ही आरी सेम तुम्ही हूप म्हणजे कपडा तो लावून त्यावर तुम्ही साध्या सुईने सुद्धा करू शकता. पण आरीची सुई वेगळी असते, त्याला पुढच्या साईडने हुक असतं आणि त्या हुकाने त्याच्यात धागा अडकवून मग ती वरून केली जाते, त्यामुळे त्याचं नाव आरी पडलंय. सो सेम दिसणारं काम साध्या सुईने म्हणजेच आपली नॉर्मल निडल जी असते हात शिलाईची त्याने तुम्हाला करता येतं. तर ह्या तिन्ही आहेत आणि हे आहे ते काम आणि ही आहे ती डिझाईन. सो हा एक हात आहे आणि हा एक हात. आता हात करताना सुद्धा आता मला एक सांगायला आवडेल की ही डिझाईन अशी, ह्या दोन्ही डिझाईन्स अशा यायला हव्यात. एक मिनिट. सो ह्या अशा डिझाईन यायला हव्यात आणि ह्या मी स्टिच ब्लाऊजवर केलेत. मी कधीही कोणाचंही ब्लाऊज ओपन केलेलं नाही आहे. म्हणजे जे शिवलेलं मला पाठवतात मी तसं करत नाही. ह्यातली आतली बाजू सुद्धा मी दाखवते जी की अशी दिसते. फक्त धागे आहेत, ह्यात सुद्धा कुठलाही चिटकवण्याचा प्रकार नाही आहे. हे वर्क आरीप्रमाणेच टिकाऊ असतं. सो ज्या डिझाईन मी तुम्हाला दाखवल्या मला तुम्ही नक्की कळवा की त्याची फिनिशिंग कशी आहे आणि अजून वेळ किती लागला. तर अशा डिझाईन्स ज्या खूपच मिनिमल असतात ह्या एका दिवसात होतात. ओके. आणि प्राईस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला DM करा किंवा तुम्ही व्हॉट्सॲपही करू शकता, मी नंबर देते. त्याच्यानंतर ही डिझाईनसुद्धा एका दिवसात, खरं तर ही अर्ध्या दिवसात होणारी डिझाईन आहे. सो ही होते. त्याच्यानंतर हिला एक पूर्ण दिवस लागतो ह्या डिझाईनला. ह्यात टाईम कमी लागत असला तरी डिझाईनसाठी त्या ज्या फ्लोरल डिझाईन आहे त्यासाठी वेळ लागतो. आणि प्लस मला ही बॉल चेन शिवून घ्यावी लागते परत, जे मी असंच फक्त ग्लू लावून सोडत नाही. त्यानंतर ह्या ब्लाऊजला ॲप्रॉक्स 3 दिवस लागलेत. 3 पण नाही, ॲक्च्युली 2 दिवसात होणारं हे ब्लाऊज आहे. सो हे 2 आता मला माहिती नाही आरी आर्टिस्ट हे किती वेळात करतात, मला विचारावं लागेल. पण हे मी 2 दिवसात केलं. त्याच्यानंतर ह्यासाठी मला एक 3-3.5 दिवस लागलेले आहेत, कारण ह्याला तेवढीच फिनिशिंग
खूप जास्त छान आहे. आणि ह्याची जी देठं आहेत ती मी जरीने केलेली आहे आणि तीसुद्धा साध्या सुईने. त्यामुळे मला नक्की सांगा की तुम्हाला माझं काम आवडते का नाही. 2020मध्ये मी हे स्टार्ट केलं, आरी वर्क विथ नॉर्मल निडल, म्हणजेच आरीसारखंच दिसणारं काम पण नॉर्मल निडलने, म्हणजे साध्या सुईने. आणि आत्ता खूप 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 लोक ते करत आहेत. मी खूप रील्स बघितले, मला खूप रील्स येतात की ते नॉर्मल निडलने करायचा ट्राय करत आहेत. पण जे लोक ऑलरेडी आरी शिकलेत आणि ज्यांना ऑलरेडी आरी येते, सो त्यांना ते आरीच सोपं वाटणार. त्यामुळे तुम्ही असं लोकांना सांगू नका की ह्यात वेळ जातो किंवा काय. हेही तुम्ही स्पीडने करू शकता जसं तुम्ही आरी करता. त्याच्यामुळे प्रत्येकाचं काम वेगळं असतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे ते जमतं. त्यामुळे तुम्हालाही करायचं असेल, हे काम करून घ्यायचं असेल तर नक्की मला व्हॉट्सॲप करा किंवा इन्स्टावर तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.